महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं एक खंबीर नेतृत्व शैलेशजी बेडवी साहेबांचं आगमन, त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल डॉट बॉल येतोय. ओमकार मुंडेनं गोलंदाजीला सुरुवात केली आहे. सलामीचे फलंदाज राहुल पाटील आणि रुपेश पाटील. प्रचित 11 खांडपे संघ प्रथम बॅटिंग करताना दिसतोय आपल्याला या मॅचच्या दरम्यान. बादशाह 11 खांबालपाडा संघानं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. लेफ्ट हँडर बॅटर आहे स्ट्राईक इंडा ओमकार मुंडे. हो आउटसाइड एज लागली होती. यावेळेला बॉल जातोय शॉर्ट ट्रॅमॅनच्या दिशेने. फिल्डर होता, चांगली फिल्डिंग करतो, मात्र एक रन कंप्लीट केली जाते आणि या सिंगलने ऑफ द मार्क होतो फलंदाज राहुल पाटील. टीमचं सुद्धा खातं खोललं जाते या सिंगलने. अतिशय चांगलं क्रिकेटचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आजचा 14 दिवस आहे आणि आज संध्याकाळच्या सत्रामध्ये बकासूर नंदी आपल्याला पाहायला मिळेल, ज्याने 9 वेळा हिंद केसरी जिंकलेला आहे आणि या भिवंडी शहरामध्ये प्रथमच भिवंडी परिसरामध्ये बकासूर आपल्याला पाहायला मिळेल. रुपेश पाटील स्ट्राईक एंडवर. रुपेशसाठी ओव्हर द स्टंप. मिस टाइम फटका. ह्यावेळेला मिडॉनच्या दिशेने सहज सोपा कॅच, चांगला कॅच घेतलेला. अशा प्रकारे पहिला गडी बाद होतोय. या ठिकाणी चुकतोय आणि मिस टाइम शॉट. विडॉनचा फील्ड थोडासा पुढे धावत गेला होता आणि एक चांगला कॅच घेतला. अशा प्रकारे पहिला गडी बाद होतोय रुपेश पाटील, प्रचित 11 खांडपे या टीमचा. खूपच लवकर विकेट गेलेली आहे, त्यामुळे क्रमांक 3चा खेळाडू निखिल तारे याला लवकर खेळण्यासाठी यावं लागलेलं आहे. क्रमांक 3चा नंबर अतिशय महत्त्वाचा नंबर असते. ज्या वेळेस ओपनिंग जोडीमधून एखादा जर बॅटर आऊट झाला तर पुन्हा एकदा सुरुवातीपासून सुरुवात करावी लागते आणि ती सुरुवात निखिल तारे याला करावी लागेल. पुन्हा एकदा मुंडे. स्वीप केलाय, मात्र फिल्डर होता, स्क्वेअर लागला, अडवला जातो बॉल जरूर. मात्र 2 रन या ठिकाणी पूर्ण केले जातील. शरीराला बॉल लागून मिडविकेटच्या दिशेने गेला होता. अडवण्यामध्ये यशस्वी जरूर ठरला आणि 2 रन वाचवले जातील. बादशाह 11 खंबालपाडा हा संघ पुरस्कृत केलेला आहे दीपक बजागे साहेब याने. बादशाहभाई दीपक बजागे यांना बादशाहभाई या नावाने ओळखलं जाते. आणि प्रचित 11 खांडपे हा अमोल सुदाम तारे प्रस्तुत टीम आहे. स्विच इट केलंय. पुन्हा एकदा मिस टाइम फटका आहे आणि काय जबरदस्त कॅच, अप्रतिम कॅच घेतलाय शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर अंशू याने. आणखीन एक विकेट जाते. ब्रेक तो मिळवून दिला होता, त्यानंतर लगेच आणखीन एक विकेट मिळते लगातार. या ठिकाणी 2 विकेट आलेले आहेत. मध्ये एक डबल आली होती. या ठिकाणी या क्रीडा नगरीमध्ये धर्मचषक 2024 मध्ये द व्हॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवळी सर यांचं आगमन झाले. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर. खराब फटका म्हणावा लागेल. स्विच इट करायचं होतं, मात्र स्विच इट थोडीशी महागात पडलेली दिसते फलंदाज निखिल तारे याला. प्रेम पाटील येतोय नवीन बॅटर बॅटिंगसाठी.
सुरुवात अद्याप ही चांगली मिळालेली नाहीये, ती म्हणजे प्रचित 11 खांडपे या संघाला. अंतिम बॉल शेष असेल ओमकार मुंडे याच्या षटकातलं, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. ओ सरळ आपण बघितलं, चांगला बॉल होता. खेळला जातोय मिडॉनच्या दिशेने, डीप मधून फिल्डर येतोय, चांगली फिल्डिंग होते. फक्त एकच रन मिळेल, 1 रननी स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर. 4 रन ओव्हरची होते समाप्ती. खराब सुरुवात बनावी लागेल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रचित 11 खांडपे या टीमची. जाऊया आपण डॉक्टर गवडी सरांच्या दिशेने. खूप खूप धन्यवाद हेमंत पाटील आणि खूप खूप धन्यवाद अजय घरत. मान्यवर कक्षामध्ये शैलेश बिडवी साहेब आहेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष. मी या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय निलेशदादा चौधरी साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. शैलेश बिडवी साहेब जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष, त्यांचं स्वागत आणि सन्मान या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय निलेशदादा चौधरी साहेब आपल्या शुभ हस्ते करतायत. बिडवी साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पाईपलाईन एंडकडून गोलंदाजी मार्क येतोय गोलंदाज अजित. व चांगला ऑन ड्राईव्ह आहे यावेळेला. खौकानाच्या दिशेने बॉल जातोय, चांगली फिल्डिंग आहे. फक्त एकच रन मिळेल. धावांसाठी संघर्ष करताना दिसतोय या ठिकाणी प्रचित 11 खांडपे टीम. तर गोलंदाजी जर आपण बघितली तर अतिशय लाजवाब झालेली आहे आत्तापर्यंत. फिल्डिंग सुद्धा चांगली, 2 चांगले कॅचेस पकडलेले आहेत बादशाह 11 खंबालपाडा या टीमच्या क्षेत्ररक्षकांनी. अजित सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. पहिलं षटक बघितलं ओमकार मुंडे याचं, ज्या षटकामध्ये 2 विकेट आणि फक्त 4 धाबा खर्च केल्या. अतिशय चांगलं षटक टाकले आणि ते सुद्धा पॉवर प्लेमध्ये. पॉवरफुल गोलंदाजी झालेली आहे ओमकार मुंडे याची. दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये गोलंदाजीसाठी अजित येतोय आणि अजित पहिल्या बॉलवर एक सिंगल फक्त खर्च केलेला आहे. लेफ्ट हँडर बॅटर स्ट्राईक एंडला आहे राहुल पाटील. ऑफस्टंपच्या खूपच बाहेर बॉल, वाईटचा इशारा पंचांचा. 1 अतिरिक्त धाव मिळेल. 1 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचेल 6 वर. जास्त बाहेर केलं होतं या बॉलला. कधी कधी फरक पडतो ज्यावेळेस उजवा आणि डावखुरा फलंदाज असतोय. लाईन मध्ये थोडीशी मिस्टेक होऊ शकते आणि तेच घडताना दिसते अजित याच्याकडून. पुन्हा अजित आपल्या बॉलिंग मार्कवर. पुललेनचा बॉल यावेळेला ड्राईव्ह केलाय लॉंगाच्या दिशेने. फिल्डर चांगले आहे आणि रनआउटची सुद्धा संधी होती, मात्र या ठिकाणी 2 रन्स पूर्ण केले जातात. पंचांचा इशारा येतोय तिसऱ्या पंचांकडे. रेफर केले जाते, रिप्लेमध्ये पाहिले जाईल रनआउट आहे की नाही. थोडासा ऑफस्टंपचा बाहेरचा बॉल, चांगला ड्राईव्ह केला होता. फिल्डिंग तर अतिशय चांगली. थ्रू झाला. होया काय निर्णय असेल, थोडासा क्लोज निर्णय आहे पंचांसाठी सुद्धा. पुन्हा एकदा रिप्ले पाहिला जाईल. महत्वपूर्ण निर्णय असतो प्रत्येक निर्णय. नॉट आउट. नॉट आउट डिसिजन दंपायचं होतोय. अजित यावेळेला बॉल जातोय मिड ऑफच्या दिशेने. कुठलाही मोठा फटका अद्यापपर्यंत आलेला नाहीये.
गोलंदाजी जर आपण बघितली अतिशय चांगली होताना दिसते. दोन्ही सुद्धा गोलंदाजांनी आतापर्यंत मोठा फटका मारण्याची मुभा दिलेली नाही. बादशाह 11 खंबालपाडा टीमच्या बॉलर्सने स्कोर झालेला आहे 9 रन्स. धावांसाठी थोडासा संघर्ष करताना दिसतो आपल्याला प्रचित 11 खांडपे टीम. दुसराच षटक प्रगतीपथावर आहे. कधी आपण बघतोय की जे पॉवर प्लेचे षटक असतात त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करतात फलंदाज. तर या पॉवर प्लेमध्ये थोडासा पुअर प्ले आपल्याला पाहायला मिळतोय प्रचित 11 खांडपे या टीमचा. ओव्हर द विकेटने स्लोअर वन होता, फसवलं या ठिकाणी. गतीमध्ये मिश्रण केलं, चेंज ऑफ द स्पेस, डॉट बॉल, प्ले अँड मिस. काय गोलंदाजी करतोय अजित. व्हेरिएशन अतिशय चांगलं आहे गोलंदाजीमध्ये. टप्पा प्रत्येक बॉलवर अचूक टप्प्याने गोलंदाजी करताना दिसतोय अजित. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळेस एज लागली, आउटसाइड एज. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. आणखीन एक विकेट मिळेल. कॉट बेंचवर बाद होईल फलंदाज प्रेम. एका पाठोपाठ एक विकेट जाताना आपल्याला दिसतात. कुठलेही दोन फलंदाजी चांगली पार्टनरशिप भागीदारी होताना दिसत नाही आहे प्रचित 11 खांडपे टीमसाठी. जर तुम्हाला चांगला स्कोर बनवायचा असेल तर एक चांगली भागीदारीची आता आवश्यकता आहे प्रचित 11 खांडपे या टीमला. माझ्या समवेत समालोचन कक्षामध्ये सज्ज होतात डॉक्टर गवळी सर. वेलकम डॉक्टर गवळी सर. खूप खूप थँक्स. हेमंत पाटील, आज चौथा दिवस आहे धर्मराजा चषक 2024चा आणि अगदी सफल चषक म्हणून ही स्पर्धा मार्गक्रमण करताना आपण पाहतोय. शेवटचा बॉल शेष. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा अजित. पाईपलाईन अँड कडून बॉलिंग टाकतोय. नवीन बॅटर आलेला आहे कुणाल पाटील. मस्ट गो. ब्लॉकरमध्ये बॉल बॅक ड्राईव्ह केला होता. आपल्या फॉल्टरमध्ये फिल्डिंग करण्यासाठी थोडासा चुकला अजित. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली दोन्ही सुद्धा फलंदाजाने. आणि या सिंगलने टीमचं टोटल डबल फिगरमध्ये पोहोचलेला आहे ते म्हणजे 10 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10 रन्स. विकेट गेलेले आहेत 3. खूपच कमी टोटल आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि या विकेटवर भरपूर धावा झालेल्या आहेत. हाय व्होल्टेज मुकाबले सुद्धा आपण बघितलेले आहेत. आणि डॉक्टर गवळी सर, तुम्हाला काय वाटते या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा एक खूप चांगली गोलंदाजी म्हणता येईल. कारण आपण 2 षटकाचा विचार जर केला तर मॅन्डेटरी पॉवर प्लेची षटके होती. षटकामध्ये फक्त 10 धावा. म्हणजे मी म्हणेन की जी पॉवर प्लेची षटके असतात ती मनपसंत षटके असतात बॅटिंगसाठी. पण मला वाटते हे पुअर प्ले, बॅटिंगचा पुअर प्ले बघायला मिळतो. त्याचं कारण ओंकार मुंडेने खूप चांगली गोलंदाजी केली. फक्त 4 धावा देऊन महत्त्वपूर्ण 2 सफलता प्राप्त केल्या. त्यानंतर अजित याने सुद्धा त्याच्या पावलावर पाऊल ठेवून खूप चांगली गोलंदाजी केली. फक्त 6 धावा दिल्या आणि एक महत्त्वपूर्ण विकेट घेतली. अर्ली ब्रेक थ्रू. तुम्ही जेव्हा पॉवर प्लेमध्ये फलंदाजाला बाद करतात ना तेव्हा समोरच्या संघावर एक जबरदस्त मानसिक दबाव निर्माण होत असतो. आणि तोच दबाव या ठिकाणी आपण पाहतो की ओंकार आणि अजितने निर्माण केलेला आहे. पुन्हा एकदा कंटिन्यू बॉलिंगसाठी येतोय ओमकार मुंडे. काय गोलंदाजी केली होती ओमकारने मागच्या षटकामध्ये. फक्त 4 धावा देत असताना 2 महत्त्वपूर्ण गडी मिळवले होते आणि अर्ली ब्रेक थ्रू मिळवून दिला होता आपल्या टीमसाठी ओमकारने. चांगला फटका आहे. पुल केला बॉलला. मिड विकेटच्या दिशेने डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग. 2चा कॉल होता मात्र वेट हा कॉल दिला जातोय ओपनिंग बॅटर राहुल पाटील याच्याकडून. फक्त एक सिंगलच मिळते आहे. स्कोर जाऊन पोहोचतोय 11 11 लॉस ऑफ 3 विकेट. हा दुसरा सामना आपण बघतोय प्रचित 11 खांडपे विरुद्ध बादशाह 11 खंबालपाडा या 2 टीममध्ये.
आणि जो टॉस जिंकल्यानंतर निर्णय घेतला होता बादशाह 11 खंबालपडा टीमच्या कॅप्टनने, तो निर्णय आत्तापर्यंत यशस्वी आहे. तर चांगली गोलंदाजी, चांगली फिल्डिंग आत्तापर्यंत पाहायला मिळाली बादशाह 11 खंबालपडा या टीमची. ओमकार मुंडे पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळेस राहुलसाठी ऑफ स्टंपच्या बाहेर वाईटचा इशारा पंचांचा. ज्या वेळेस आपण बघितले या मॅचमध्ये राहुल पाटील समोर असताना व्हाईट बॉल पडताना दिसतात आपल्याला. एक अतिरिक्त रन मिळेल, स्कोर जाईल 12 वर. पुन्हा ओमकार. ओ चांगला फटका आहे, स्विंग केला बॉलला आणि पाठवून दिलं डीप मिड विकेट बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार, पहिला षटकार येतो या इनिंग मधला. खूप शांत ठेवलं होतं, पण मात्र हा जो षटकार लगावला गेला, या षटकारामध्ये जो मानसिक दबाव निर्माण झाला होता त्यातून काहीच बाहेर पडण्याचा प्रयत्न होईल. 18 धावा होत आहेत. राहुल पाटील सलामीचा फलंदाज, त्याच्या समोर आपण जर बघितलं तर त्याचे 3 सहकारी बाद होताना दिसले. अगदी लवकरात लवकर बाद झाले, ज्यामध्ये बघितलं आपण रुपेश 0 वर बाद झाला होता, 2 वर बाद झाला होता निखिल, त्यानंतर प्रेम सुद्धा 2 वर बाद झाला होता. यानंतर ची मॅच असणार आहे ती म्हणजे SB पाटील ओवळी विरुद्ध भाव्या 11 वाघबिल. आणि एक महत्त्वपूर्ण सूचना आमच्यापर्यंत आलेली आहे ऑर्गनायझिंग कमिटीची. जे संघ भिवंडी बाहेरचे आहेत, जे संघ भिवंडी बाहेरचे या ठिकाणी खेळताना दिसतील, त्या संघ कॅप्टनला जर माझा आवाज यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण ओरिजिनल ID कार्ड, डिजिटल चालणार नाही आहे, ओरिजिनल ID कार्ड आमच्या ऑर्गनायझिंग कमिटीला दाखवायचं आहे. सर्व खेळाडूंचे ओरिजिनल ID कार्ड दाखवणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला जर कुठल्या प्रकारे ऑब्जेक्शन, कोणाला आक्षेप घ्यायचा असेल तर सामना सुरू होण्यापूर्वी आक्षेप घ्यायचा आहे, ऑब्जेक्शन घ्यायचं आहे. अदरवाईज मॅच संपल्यानंतर कुठल्याही प्रकारचा आक्षेप स्वीकारला जाणार नाही, कुठल्या प्रकारची तक्रार स्वीकारली जाणार नाही आहे. या पूर्णपणे सूचना आमच्यापर्यंत ऑर्गनायझिंग कमिटी, त्याचबरोबर या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय निलेशदादा चौधरी साहेब यांच्याकडून आलेले आहेत. याची नोंद सगळ्यांनी घ्यायची आहे. माझा आवाज यूट्यूबच्या माध्यमातून, प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण याची नोंद घ्यायची आहे. हेमंत पाटील. ओहो, हवेत बॉल या वेळेला हॅमर केलं होतं बॉलला. मिड ऑफ आणि मिड ऑनच्या मध्ये बॉल लँड होतोय, कारण त्या ठिकाणी कुठलाही फिल्डर नव्हता. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ होता. 2 धावा पळून पूर्ण करतात दोन्ही सुद्धा फलंदाज आणि 2 धाब्याने टीमचं टोटल 20 वर जाऊन पोहोचते. आता मात्र कुठेतरी धावांना गती येताना दिसते प्रचित 11 खांडपे टीमसाठी. एक मोठा फटका लागलेला आहे. सलामीचा फलंदाज आहे राहुल पाटील. सलामीचा फलंदाज राहुल पाटील याला चांगली फलंदाजी करावी लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल आपल्या टीमला एक सुव्यवस्थित स्थितीमध्ये नेण्यासाठी. पुन्हा एकदा पुलचा फटका आहे, मात्र फिल्डर येतोय कौकानाच्या दिशेने. चांगला कॅच आणि बाद होईल फलंदाज राहुल पाटील. 4था फलंदाज बाद होतोय प्रचित 11 खांडपे या टीमचा. कसा करतोय आणि अमोलची बल्लेबाजी, फटकेबाजी बघायला मिळणार आहे. संघ आज रणनीती आखताना आज सकाळपासून दिसत आहेत. यस, सकाळच्या सत्रामध्ये प्रॅक्टिस सुद्धा केलेली आहे त्याने. नक्कीच यजमान टीम आज ॲक्शनमध्ये दिसणार आहे.
तर आज आणखीन मजा येईल या धर्मराजा चषक 2024 मध्ये. विकेट टेकर गोलंदाज आहे ओमकार मुंडे. आतापर्यंत 3 विकेट मिळवलेले आहेत ओमकार याने. हुक केले या बॉलला. फिल्डर आहे मात्र त्याच्या मस्तकला दस्तक देऊन बॉल जाईल डीप बॅकवर्ड ऑफ द स्कोर लेग बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. मोहितचं असं आहे की तो ग्रामीणमध्ये खेळतो आणि सिटीमधून भिवंडी सिटी क्रिकेटमधून सुद्धा मायरा स्पोर्टमध्ये नेहमी खेळत असतो. की मॅन आहे आणि पहिल्या चेंडूवर तडाखा बघायला मिळाला. हुकचा फटका खेळला आणि चेंडू जवळपास डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर गेला. 6 धावांसाठी षटकार. अतिशय चांगला फटका फलंदाज मोहित पाटीलच्या बॅटमध्ये येतोय. आल्या आल्या षटकाराने आपलं खातं ओपन करतोय मोहित पाटील आणि टीमचं टोटल पोहोचवतोय 26 वर 26. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 10 धावा आल्या होत्या मात्र ह्या षटकामध्ये आतापर्यंत ओमकार मुंडेने तब्बल 16 धावा खर्च केलेल्या आहेत. अंतिम बॉल चेश. ओमकार मुंडे पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा स्लॉक स्वीपचा अंदाज. हवेत बॉल आहे डीप विकेटला. फिल्डर येतो बॉल खाली. कोणतीही चुकी नाही. चांगला कॅच घेतला जातोय. आणखीन एक विकेट मिळेल ओमकार मुंडे याला. ओव्हरची होते समाप्ती आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 26 वर 5 विकेट. शर्यत क्षेत्रात बकासूर बैल म्हणजे देवच आहे. शंकर महादेवाचा नंदी आहे. आणि मित्रांनो तुम्ही जेव्हा पाहणार असाल प्रथमदर्शनी जेव्हा पाहाल तेव्हा तुम्हाला नक्की वाटेल की स्वप्नात सुद्धा विचार करणार नाही की हा बैल मैदान गाजवेल. शरीराने खरं तर आखूड उंचीने कमी हा गावरान किल्ला जातीचा बैल झेंडा पडल्यावर मात्र भल्या भल्या मोठ्या बैलांना घाम फोडतोय. मुळशीच्या मोहिल शेठ धुमाळ यांच्या घरच्या गाईचा तो बैल. या बैलाची सरपंच म्हणून ओळख पण मात्र बैलगाडी शर्यत त्याचं नाव बदलून टाकलेलं आहे आणि बकासूर. आणि त्याचं आगमन आज बरोबर 6 वाजता होणार आहे या मैदानावर. ड्रिंक्स मैदानामध्ये आहे. नियमच आहे 3 षटकाच्या समाप्तीनंतर ड्रिंक्स मैदानामध्ये जाते. अगदी स्ट्रिक्ट रूल्स अँड रेग्युलेशननी या स्पर्धेचं आयोजन केले गेलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी चांगले नियम आहेत या स्पर्धेसाठी. एक चांगली स्पर्धा सक्सेसफुल स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. निलेश दादा चौधरी साहेब आणि वरालदेवी स्पोर्ट्स यांचं एक जबरदस्त भव्य दिव्य असं आयोजन धर्मराजा चषक 2024. 2-3 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर आहे 26. उर्वरित 2 षटक आहेत. आणि काय वाटते डॉक्टर गौरी सर 2 षटकामध्ये आणखी किती रन्स यायला पाहिजे एक चांगल्या टोटलपर्यंत जाण्यासाठी? नाही किमान 24 ते 25 धावा येणं गरजेचं आहे. 50 प्लस सुद्धा चॅलेंजिंग स्कोर म्हणता येणार नाही कारण लख सूर्यप्रकाश आहे. आयडियल कंडिशन आहे. क्रिकेटसाठी पोषक वातावरण आहे आणि फास्ट आउटफील्ड आहे. 50 धावा सुद्धा डेमध्ये सेफ नाही पण गोलंदाजाने एक संधी मिळू शकते. 26 धावा अजून जे 24-50 धावा जर आल्या त्या 50 प्लस एक समाधानकारक धावसंख्या म्हणता येईल. चॅलेंजेबल म्हणता येणार नाही आहे. मेघनाथ सेलार येतोय. 4थं षटक धावसंख्या 26 आणि बॅटिंग करण्यासाठी राहुल सलामीवीर आहे. खरं तर राहुल बाद झालेला आहे. राहुल ज्युनियर त्याला आपलं खातं उघडायचं आहे. आणि कुणाल पाटील आहे नॉन स्ट्रायकरला. मेघनाथ आपल्या फॉलो थ्रूमध्ये चुकतोय आणि पंच इशारा करतायत डेड बॉल. कुणाल खेळण्यासाठी सज्ज होईल. हा जेणू फटका खेळलाय टायमिंग बरोबर साधता आलेला नाही. थोडासा दुरून फटका खेळला होता. कव्हरकडे चेंडू जाते आणि फक्त एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या झालेली 27.
ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल फुटवर्कचा जास्त वापर नव्हता. दुरून खेळण्याचा प्रयत्न कवचच्या दिशेने. फक्त एक सिंगल मिळते. बघितलं राहुल पाटीलने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, मात्र तो सुद्धा बाद झालाय. आणि मोहित सुद्धा आपण बघितलं ज्याने मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला, तो सुद्धा बाद झालेला आहे. मेघनाथ याला मात्र डायरेक्टली पुन्हा एकदा टायमिंग डिस्कस झाले. चेंडू सरळ जाते तो टीप मिडॉनला. लवंगांचा क्षेत्ररक्षक येईल. फक्त एकच धाव मिळेल. एका धावेनं मात्र काही साध्य होणार नाहीये. प्राची 11 खांडपे संघाला आक्रमण करावं लागेल. मोठे फटके खेळावे लागेल. चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल. तेव्हा कुठे एक समाधानकारक धावसंख्येपर्यंत हा संघ पोहोचू शकेल. धावसंख्या 28. याला फटका केलेला आहे. चेंडू जाईल डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे. चौकार. डीप मिड विकेटच्या दिशेने प्लॅन केला होता हा बॉल. वन बाउंड सरळ सीमारेषा बाहेर जातोय. 4 रनसाठी चौकार. बकासूर भिवंडीमध्ये प्रथमच आज तुम्हाला पाहायला मिळेल याच मैदानामध्ये संध्याकाळी ठीक 6 वाजता. 32 धावा झाल्यात. प्रचित 11 खांडपे संघाची धावसंख्या आहे 32. मेघनाथ पुन्हा एकदा चांगला फटका आहे. मात्र चेंडू सरळ जाते वाईड ऑफ लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. प्लेसमेंट इतकं चांगला नाहीये. धावसंख्या 33. 3 नेल्सन. थोडासा शफल झाला होता बॅटरला रीड करत असताना गोलंदाजी केली. ब्लॉक मध्ये बॉल होता, खोदून काढला जातोय. मात्र एक सिंगल फक्त मिळते. राहुल खेळण्यासाठी सज्ज होईल. आडव्या पट्ट्या खेळण्याचा प्रयत्न. क्रॉस बॅटेड. चेंडू थोडासा उजव्या स्टेजच्या बाहेरचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला आणि थोडंसं साशंक नजरेनं बघितलं पंचांकडे. पण तो पंच निष्णात पंच आहेत. आमचे 5ही पंच जे आहेत ते अगदी नामांकित पंच आहेत, निष्णात पंच आहेत ना. सुरुवातीला विशेष म्हणजे उत्कृष्ट क्रिकेटर राहिलेले आहेत. मेघनाथ पुन्हा आडव्या बॅटने खेळलेला आहे. चेंडू सरळ जाईल मिड विकेटला. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. थोडासा मिसफिल्ड होतोय आणि दुसरी धाव त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. यस, 4 षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे. आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवर स्कोर दिसतो आपल्याला. प्रचित 11 खांडपे या टीमचा 35 रन 35. अंतिम 1 षटक शेष आहे आणि या अंतिम षटकामध्ये 14 ते 15 रन यायला पाहिजे एक फायटिंग टोटलपर्यंत जाण्यासाठी. 35 धावा झाल्यात आणि अंतिम षटक आहे. शेवटचं षटक शेष आणि शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी बाकवर अंश पवार येतोय. ज्याने चांगला कॅच घेतला होता स्लिप्समध्ये. तोच अंश पवार बॉलिंग बाकवर येतोय. नवीन उभरता खेळाडू आहे अंश पवार. बादशाह 11 खंबालपाडा टीमसाठी VIP टाय सेंड कडून मारा करेल अंश. पहिला बॉल. ओ चांगला फटका आहे. कुठलाही फिल्डर नाही आहे. नो चान्स फॉर द फिल्डर. डीप बॅक ऑफ द स्कोर लेग बाउंडच्या बाहेर निघून जातो बॉल. 4 रनसाठी चौकार. चेंडू सरळ निघून गेला होता लॉंग लेग सीमारेच्या बाहेर. 4 धावांसाठी कंट्रोल हुक शॉट. 4 धावा मिळतात. व्हॅल्युएबल रन दरम्यान 39 धावा आहेत. पुढचा चेंडू याला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. स्लॉक करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. चेंडू सरळ निघून जातोय यष्टी रक्षकाच्या हातात. निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती. पहिला बॉल लेग मध्ये थोडासा मागे ठेवला होता. यावेळेस हा बॉल थोडासा पुढे ठेवला.
आणि डॉट करतोय. याला पुन्हा हुकचा फटका. मात्र ज्या ठिकाणी खेळायचं त्या ठिकाणी चेंडू जात नाही. डीप बॅकवर्ड स्क्वेअरला एक चांगला झेल समाप्त केला जातोय. आम्ही स्वागत आणि सन्मानाकडे वळणार आहोत. सर्वप्रथम भूमी वसानी साहेब जे स्टँडर्ड चार्टर्ड बँक यांचा स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय निलेश दादा चौधरी साहेबांना करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते भूमी वसानी साहेब त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. स्टँडर्ड चार्टर्ड बँक आपका हार्दिक स्वागत है. नीलेश दादा चौधरी साहब आपके शुभ हाथों से उनका स्वागत और सम्मान करना है. नंतर ॲडव्होकेट प्राची वसाणी जे ॲडवायझर आहेत यांचे स्वागत आणि सन्मान ठिकाणी होईल. त्यानंतर ओमप्रकाशजी विश्वकर्मा IDBI बँक, ओमप्रकाशजी विश्वकर्मा IDBI बँक यांचे स्वागत आणि सन्मान होईल. मी निलेश दादाला विनंती करणार आहे आपण आपल्या शुभ हस्ते ओमप्रकाशजी विश्वकर्मा यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. IDBI बँक हे जे बँक आहेत ते खूप रेप्युटेड बँक आहेत. IDBI बँक असेल, स्टँडर्ड चार्टर बँक, कॉर्पोरेट बँक का म्हणता येईल. त्यानंतर IDBI बँकेचे मॅनेजर घनश्यामजी प्रसाद यांचे स्वागत आणि सन्मान करायचं आहे. हॅट्रिक बॉल घेऊन जाईल अंश पवार. हॅट्रिक मात्र चुकलेली आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल जातो. 2चा पुन्हा एकदा कॉल. रनआउटची संधी आहे आणि थोडासा खराब बॅकअप व्यवस्थित नव्हतं. 2 रन पूर्ण केलेले आहेत. स्कोर जातोय 41 वर. अठरा 47 गाडी जी आहे पार्किंग झोनमध्ये नाही. या कोणी मान्यवरांची असेल तर आपण पार्किंग झोनमध्ये घेतली ती बरं होईल. 18-47 शेवटचा बॉल जातो डॉट आणि होते ओव्हरची समाप्ती. एकंदरीत 5 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना प्रचित 11 खांडपे टीमने जमवलेले आहेत 41 रन्स आणि 42 रनचं टार्गेट ठेवलेलं आहे बादशाह 11 खंबालपडा टीम समोर. जाऊया आपण पुढच्या मॅचच्या टॉसकडे. यस, SB पाटील ओवडी आणि भाव्या 11 वाघबील दोन्ही कॅप्टननी टॉससाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे विना विलंब. मेरी आवाज़ अगर आप सुन रहे हो आप तुरंत ही टॉस बॉक्स ने आपको आना है. SB पाटील ओवडी आणि भाव्या 11 वाघबील. टॉस होईल. मी मान्यवरांना विनंती करणार आहे
घनश्यामजी प्रसाद, बँक मॅनेजर IDBI, ओमप्रकाशजी विश्वकर्मा, IDBI बँक, ॲडव्होकेट प्राची वसानी, तसेच भूमिजी वसानी, स्टैंडर्ड चार्टर्ड बैंक। सभी मान्यवरों से विनती है आपकी शुभ हाथों से टॉस होगा। यस, भव्य एलियन वाघबिल संघाचे कॅप्टन जोडले जात आहेत, खूप खूप स्वागत आहे। त्याचबरोबर SB पाटील ओळी, व्हेरी पॉप्युलर नेम, आपलं सुद्धा खूप खूप स्वागत आहे। राजेश दादा चौधरी साहेब येत आहेत मान्यवरांना घेऊन। राजेश दादा आपलंही स्वागत आहे आणि सर्व मान्यवर येत आहेत। आप सभी का हार्दिक हार्दिक स्वागत है टॉस बॉक्स में। यस, कॉर्पोरेट बैंक है, IDBI बैंक, स्टैंडर्ड चार्टर्ड बैंक, यस, और एडवोकेट रहेगा तो हमको बहुत डर लगता है। टॉस जो होणार आहे, टॉसची माहिती दिली जाईल, कारण एक बाजू जर बघितली तर धर्मराजा चषक 2024, कारण ही स्पर्धा आपण पाहतोय धर्मराजा चषक 2024 आणि ह्या स्पर्धेचे प्रणेते सर्वे सर्वा अर्थात धर्मराजा सेवाभावी सामाजिक संस्था जी आहे त्याचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय निलेश दादा चौधरी साहेब आणि बंधुराज सुद्धा आहेत आमचे सन्माननीय राजेशजी चौधरी साहेब आज मान्यवरांना घेऊन आलेले आहेत। आणि दुसरी बाजू जी आहे आता स्पोर्ट्स क्लब, एक डिसिप्लिन स्पोर्ट्स क्लब वरालदेवी स्पोर्ट ताडाळी, तर दोन्हीपैकी एकाचं नाम निर्देशन आपण करायचं आहे। आमचे मान्यवर आहेत त्यांच्या शुभ हस्ते टॉस होईल। कॉलिंग कोण करणार आहे? SB स्पोर्ट्स ओळी, त्यांचं म्हणणं आहे धर्मराय चषक, मात्र आलेलं आहे ते वरालदेवी स्पोर्ट ताडाळी। मैं बहुत सारा हार्दिक आभार व्यक्त करता हूँ, आप टॉस के लिए टॉस बॉक्स में आए। फिर से आपसे एक प्यार भरा निवेदन है, आप VIP मंच की शोभा बढ़ाएं। आपण मॅच सुरू होणार आहे त्यामुळे त्याला ओपनिंग शॉट घेऊ। कसं वाटलं मैदानात प्रवेश केल्यानंतर? कारण वाघबिल संघ म्हटला ना की बरेच मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये खेळत असतो आणि त्याचे भव्य एलियन वाघबिल इन्फॉर्म नामचा संघ नवीनच आहे, दीपक मनेरे यांचा वाघबीर म्हणून। आणि आयोजन बोलायला गेले तर खूपच छान आहे, ग्राउंड पण एकदम सुंदर आहे, खेळायला मजा येईल। 5 षटकांची मॅच आहे, निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण विशेष काय उद्देश? कारण आयडियल कंडिशन आहे, लख सूर्यप्रकाश आहे, खूप चांगलं मैदान आहे, आउटफील्ड छान आहे, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला, या पाठीमागे उद्देश काय? आम्ही चेस करायचा प्रयत्न करू। साधारण काय स्ट्रॅटेजी असणार? किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? 50 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल। तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहे। टॉस जर जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? आम्ही क्षेत्ररक्षणच केलं असतं। थोडंसं मनाच्या विरुद्ध झालेलं आहे, पण आम्ही नेहमी म्हणत असतो क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी, अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे। तर तुम्ही बॅटिंग जर केली नाही, मोठी धावसंख्या उभी केली तर समोरच्या संघावर प्रेशर बिल्डअप करू शकता आणि मॅच जिंकू शकता। मग काय माइंडसेट असेल की किती धावांपर्यंत तुम्ही जर पोचलात तर तुम्ही विजय प्राप्त करू शकता? आम्ही जर 50+ गेलो तर आमचे बॉलर चांगले आहेत, ते कव्हर करते पूर्ण। SB पाटील ओळी संघ पूर्णपणे असणार की कोणाची उणीव असणार आहेच? नाही, पूर्ण आहे। तुमच्या संघासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो, यानंतरची मॅच होणार आहे SB स्पोर्ट्स ओळी विरुद्ध भव्य एलियन वाघबिल, आणि भव्य एलियन वाघबिल संघ कॅप्टनने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बॅटिंग करण्यासाठी SB स्पोर्ट ओळी या संघाला SB पाटील ओळी संघाला आमंत्रित केलेलं आहे। दोघांना खूप खूप शुभेच्छा, ऑल दी बेस्ट। थँक्यू सो मच डॉक्टर गवली सर। हो केलंय यावेळेला, चांगला फटका आणि बॉलला सरळ पाठवून दिलंय सीमारेषा बाहेर, 6 रनसाठी षटकार। आहेत त्यांना मार्ग होईल इनोवा क्रिस्टा 1847।
कुणाची जर ही कार असेल तर आपण कृपया ती पार्किंग झोनमध्ये घेऊन जायची आहे, जेणेकरून पुढे ज्या गाड्या आहेत त्याला मार्ग मोकळा होईल. ओ स्विच हिट केलं या वेळेला. आणखीन एक जबरदस्त हिट. बॉलला सरळ पाठवून दिलाय डीप कव्हर बाउंडच्या बाहेर. सारंचडी षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार येतात फलंदाज जितू शेलारच्या बॅटमधून. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 वर. पहिल्या 3 बॉलमध्ये स्ट्रगल करताना दिसला जितू शेलार. एक कॅच सुद्धा सुटला जितू शेलारचा पॉइंटच्या दिशेने. आता त्यानंतर जितू शेलार चांगली अटॅकिंग बॅटिंग केलेली आहे. मागच्या 2 बॉलमध्ये 2 मोठे फटके जितू शेलारच्या बॅटमधून येताना आपल्याला दिसलेत. जितू शेलार जाऊन पोहोचतोय 12 वर. टीमचं टोटल सुद्धा 12 आहे. मोठं टार्गेट नाही आहे हे मॅच जिंकण्यासाठी. 42 धावांचं फक्त टार्गेट आहे. अंतिम बॉल शेष. बॉलिंग मार्कवर ओमकार भोईर पुन्हा सज्ज होतोय. यावेळेस हवेत खेळले बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि बॉल निघून जातो बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. उपस्थित दिसतात आपल्याला आणि खरोखरच भरपूर मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळाली या धर्मराजा चषक 2024 मध्ये. काल एक मोठा कार्यक्रम आपल्याला पार पडताना दिसला. महिलांसाठी खास कार्यक्रम होता हळदी कुंकूचा. येस, आणि हे पाहू शकता आपण हिंद केसरी बकासूर एक वेळा नाही 2 वेळा नाही तर आतापर्यंत 9 वेळा झालेला आहे हिंद केसरी बकासूर. आणि त्याचं आगमन आज 6 वाजता होईल. मित्रांनो, नाव जरी बकासूर असलं तरी मात्र खरं तर महादेवाचा हा नंदी आहे. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे बादशाह 11 खंबालपाडा टीमची 16 रन्स. थोडासा स्लोअर वन बॉल होता. स्वीप करायचं होतं या बॉलला. चुकतो फलंदाज. डॉट पण बॉल. आम्ही नेहमी उल्लेख करतो की निलेशदादा चौधरी साहेबांचं जर आपण म्हटलं तर कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय संपूर्ण क्षेत्रामध्ये त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा त्यांचं कार्य जे आहे ते आपल्यापर्यंत नक्कीच पोचेल. कशा प्रकारे त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली ती म्हणजे धर्मराजा सेवाभावी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून. बॅकफुटला गेलं. फक्त दिशा दाखवली. बॅकचा फेस ओपन केलं होतं आणि कव्हर पॉईंटच्या दिशेने फिल्डिंग तर चांगली आहे. 1 रन या ठिकाणी पूर्ण केली जाते. सिंगलने टीमचं टोटल जाऊन पोहोचते 17 वर. पहिले 3 बॉल आपण बघितले या इनिंगमधले. थोडंसं चाचपडत होता खेळताना जितू शेलार. मात्र त्यानंतर लय सापडली जितू शेलारला आणि मागच्या 3 बॉलमध्ये त्याने तब्बल 16 रन बनवले. पुढील मॅचचा टॉस झालेला आहे. तिसऱ्या मॅचचा ही दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते आजच्या दिवसातली. बॉलिंग मार्क पुन्हा एकदा प्रथमेश भोईर. थोडी पावलामध्ये मिस्टेक होते. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर जाईल प्रथमेश. जितू शेलार आणि निलेश शेलार हे 2 ओपनिंग बॅटर आहेत. 42चं टार्गेट आहे. मॅच जिंकण्यासाठी सुरुवात अतिशय दमदार झालेली आहे. स्विच हिट करत होता पुन्हा एकदा. फायला बॉल लागला होता. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न नॉन स्ट्राइक एंडला. बॅकअप अतिशय चांगलं. कुठल्या प्रकारचा रन नाही आहे या बॉलवर. चांगली गोलंदाजी करतोय या षटकामध्ये प्रथमेश भोईर. पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त 1 रन मोजतोय. अगोदरच मन बनवलं होतं जितू शेलार याने स्विचित शॉट खेळण्याचा. मोठ्या रनअपनी गोलंदाजी करतोय प्रथमेश. चांगला फटका. मात्र फिल्डर बॅकआउट ऑफ द पॉइंटला थोडासा शॉट पडला फिल्डर पासून हा बॉल. तर शक्यता होती कॅचची. एक सिंगल काढून स्ट्राईक रोटेट केली जाते. टीमचं टोटल जाते 18 वर. आजच्या दिवसामध्ये आपण बघतोय ज्ञानेश्वर मुकादम एक उत्कृष्ट स्कोरर
भिवंडी परिसरामध्ये म्हटलं तर त्यांना ते स्कोरिंग करताना दिसतात. प्रथमेश भोईर पुन्हा बॉलिंग मार्कवर. फुल लेनचा बॉल बॅक ड्राईव्ह मिड ऑफचा फिल्डर येतोय बॉलला अडवतोय तोपर्यंत 1 रन पूर्ण करतात दोन्ही सुद्धा फलंदाज. 19 वर जाऊन पोहोचतोय स्कोर. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. ज्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला दिसतात. एक डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, एक लॉंग ऑन थोडासा वाईड आणि एक फिल्डर डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. हे 3 फिल्डर सीमारेषा लगत आहेत. पुन्हा एकदा स्विच हिट केलेला आहे. फिल्डर डीप मध्ये प्रोडक्शन आहे. स्वीपर कवचच्या ठिकाणी चांगली फिल्डिंग होते. पुन्हा एकदा सिंगलच मिळते. ओव्हरची होते समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे बादशाह 11 खंबालपाडा टीमचा 20 धावा कुठलाही विकेट न गमावता 20 विदाउट लॉस. पहिल्या षटकामध्ये आपण जर बघितलं तर 16 आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 4 धावा मोजतोय प्रथमेश. विकेट जरूर मिळवली नाहीये मात्र इकॉनॉमिकल चांगली गोलंदाजी केली आहे प्रथमेश भोईर याने. एक कॅच जरूर ड्रॉप केलेला आहे. आतापर्यंत 2 कॅच ड्रॉप झालेले आहेत आणि दोन्ही सुद्धा कॅच जितू याचेच होते. डेफिनेटली एकतर सुरुवातीला बॅटिंग करताना तुम्ही एक मोठी धावसंख्या उभी केलेली नाही आहे. त्यानंतर तुमचं क्षेत्ररक्षण कसं असायला पाहिजे. जर धावसंख्या समोर मोठी उभी जर केली नसेल तर तुमचं ए दर्जाचं क्षेत्ररक्षण असणं गरजेचं आहे. वर्ल्ड कप 1983 आपण बघितला होता हेमंत पाटील, आठवत असेल. 183 183 धावा 25 जूनची ती दुपार. तर एक क्षण असं वाटलं की वेस्ट इंडिज सामना सहज जिंकेल, पण भारताने मात्र हा सामना हिरावून घेतला. मोहित पाटील वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे. मोहित पाटील बॉलिंग मार्कवर. ओ हवेत बॉल. पुन्हा एकदा कॅचची शक्यता. डीप स्क्वेअर लेग मधून फिल्डर येतोय. बॉल पर्यंत पोहोचला होता. शेवटच्या क्षणी मात्र मोमेंट व्यवस्थित होती कॅच घेण्याची. कॅच सुटला जातोय. भरपूर कठीण कॅच होता हा जर कॅच घेतला असता तर एक उत्कृष्ट कॅच आपण म्हणू शकला असतो. 2 रन या ठिकाणी मिळतात आणि 2 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते 22 वर 22 विदाउट लॉस. 17 बॉल शेष आणि 17 बॉलमध्ये 20 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी बादशाह 11 खंबालपाडा टीमला. ओ वाडे शॉट. जबरदस्त उत्तुंग षटकार. जबरदस्त शॉट. बघितलं आपण थोडासा शॉर्ट ऑफ द लेन डिलिव्हरी. काय ताकदवर फटका. चांगला मिडल ऑफ द बॅट घेतला होता या बॉलला आणि पाठवून दिलं डीप मिडविकेट बाउंड्रीच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. यानंतर आपण पाहणार बिग मॅच. SB पाटील RD ओळी विरुद्ध भव्या 11 वाघबिल. 16 बॉलमध्ये 14ची आवश्यकता. ओ खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढला जातोय. कव्हर पॉइंटच्या दिशेने बॉल. डीप मध्ये फिल्डर येईल, उचलून बॉल थ्रो करेल आणि ओ थ्रो सुद्धा होतोय. आणखीन रन मिळतील. फक्त ज्या ठिकाणी सिंगल होतं त्या ठिकाणी डबल दिलेले आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमने. धावसंख्या जाऊन पोहोचते 30 वर. असं वाटतंय की प्रचित 11 खानपे संघाने मॅच सोडून दिलेली आहे की काय. कारण बॉडी लँग्वेज जर आपण बघितलं ना निगेटिव्ह, तुमचं बॉडी लँग्वेज नेहमी पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. मोहित पाटील पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. ओ आउटसाइड एज. मोठा किनारा लागला. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. अतिशय चांगला कॅच घेतला विकेट किपर रुपेश पाटील याने. पहिला गडी बाद होतोय. पहिला ब्रेक थ्रू मिळून देतोय गोलंदाज मोहित पाटील आपल्या टीमला. रवींद्रजी चौधरी मान्यवर कक्षामध्ये त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. रवींद्रजी चौधरी, मी निलेशदादा चौधरी साहेबांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते रवींद्रजी चौधरी आहेत यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे.
रवींद्रजी चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान या स्पर्धेचे प्रणेते शिल्पकार निलेशदादा चौधरी साहेब आपल्या शुभ हस्ते करतायत. बॅक टू क्रिकेट. ब्रेक थ्रूची आवश्यकता अर्ली ब्रेक थ्रू मिळाला पाहिजे होतं तरच काहीतरी मॅचमध्ये पकड मजबूत करू शकले असते प्रचित 11 खांडपे टीम. मात्र यावेळेस मॅच अगदी सोपी झालेली आहे बादशाह 11 खंबालपाडा टीमसाठी. आणखीन एक मोठा फटका आहे. क्लिअर होईल का बाउंड्री बघायचं आहे आणि हा बॉल सरळ निघून जातोय माउंटच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. जबरदस्त हिट. आल्या षटकाराने आपलं खातं ओपन करतोय ओमकार मुंडे. काय फटका होता ओमकारचा. खरं तर स्लॉग केलं होतं बघितलं अगदी पाहू शकता आपण स्लॉगचा अंदाज बघायला मिळाला आणि डीप मिड विकेट अगदी चेंडू उंच गेला आणि मग त्या बाउंड्री क्लिअर झाली. इनसाइड आउट शॉट थोडासा दुरून केलं होतं हा फटका. डीप मध्ये फिल्डर आहे ऑफसाईडच्या दिशेने. एकच रन फक्त मिळेल. स्कोर जाईल स्कोर बोर्डवर 37 रन्स. शेवटचे 12 बॉल शेष आणि 12 बॉलमध्ये फक्त 5 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. हा सामना आपण म्हणू शकतो कोरोना काळात धर्मराजा सेवा संस्थेने केलेली विविध कार्ये पाहू शकता आपण. धर्मराजा सेवा लॉकडाऊन दरम्यान पहिल्या दिवसापासून टीव्ही मॉनिटर पाहतात. हा कोरोना काळ मित्रांनो लॉकडाऊन दरम्यान पहिल्या दिवसापासून ते संपूर्ण लॉकडाऊनमध्ये जवळपास 4,82,000 लोकांना जेवणाची व्यवस्था केली आणि खास किचनची व्यवस्था कित्येक लोकांना कोकण विभाग आयुक्त शिवाजीराव दौंड जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर साहेब यांच्याचे विशेष करून सत्कारसुद्धा करण्यात आला. डॉक्टर मोहन नळदकर भिवंडी नगरपालिका आयुक्त डॉक्टर प्रवीण अष्टेकर आदी शासकीय अधिकारीसुद्धा उपस्थित. हे पाहू शकता आपण. निलेश दादांना या धर्मराजा सेवाभावी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि या संस्थेच्या माध्यमातून मी सुरुवातीला उल्लेख केला होता कला क्रीडा शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक आणि पाहू शकता सामाजिक बांधिलकी त्यांनी जोपासली आणि सातत्याने केवळ ह्या लोकांची जेवणाची व्यवस्था केली नाही तर ज्या लोकांना गावी जायचं होतं त्यांना जाण्यासाठी व्यवस्था केली. वाहनं उपलब्ध करून दिली. आर्थिक मदतसुद्धा केली आणि सातत्यानं सामाजिक कार्य जोपासलं. हे पाहू शकता चित्र जे दिसते आणि हे ज्यांना गावी जायचं होतं त्यांच्यासाठी खास वाहनाची व्यवस्था केली आणि हे पाहू शकता स्वच्छता मोहीमसुद्धा आखली गेली. हा कोरोना काळ कोणी विसरू शकणार नाही आणि खरं तर त्यावेळेला आवश्यकता होती मदतीची आणि ही मदत त्यावेळेला निलेश दादाने केली. स्विच हिट खेळायचं होतं. डिरेक्ट हिटचा प्रयत्न. पुन्हा एकदा एक रन पूर्ण केली जाते आहे 2200 रुपयाने. सिंगलने टीमचं टोटल 38 वर जाते. फक्त 4 रन दूर आहे विजयापासून बादशाह 11 खंबालपाडा टीम. बादशाह भाई यांची पुरस्कृत केलेली ही टीम आहे. यावेळेला आणखीन एक चांगला फटका. मात्र फिल्डर आहे. प्रोटेक्शन होतं डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. फक्त एक सिंगल मिळते आहे. जास्त मोठे फटक्यांची आवश्यकता नाही आहे. फक्त 3 धावेची आवश्यकता. बॉल शेष आहेत 10. पूर्णपणे या मॅचवर वर्चस्व आहे ते बादशाह 11 खंबालपाडा या टीमचं. अलिबागवर प्रथमेश. चांगला फटका आहे आणि या बॉलला पाठवून दिलाय वाईड स्टीप विकेट बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार आणि हा सामना जिंकलेला आहे बादशाह 11 खंबालपाडा या टीमने. कॉन्ग्रॅच्युलेशन बादशाह भाई आणि बादशाह 11 खंबालपाडा अँड हडलक प्रचित 11 खांडपे टीम. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कंप्लीट ऑलराऊंड आपण बादशाह 11 खंबालपाडा ओंकार मुंडे इज द मॅन ऑफ द मॅच. ज्यांनी सुरुवातीला गोलंदाजी केली 2 षटके गोलंदाजी केली 20 धावा देऊन 4 फलंदाज बाद केले. उत्कृष्ट गोलंदाजी आणि त्याने बॅटिंग करताना अगदी शॉर्ट आणि डायनॅमिक इनिंग 2 षटकार लगावले. 4 चेंडूमध्ये 13 धावांची खेळी केली आणि जे विजय साकार केला त्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला. सो ओंकार मुंडे इज द मॅन ऑफ द मॅच. ओंकार मुंडे आपण लगेचच यायचं आहे.
ओंकार मुंडे आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. VIP कक्षामध्ये यायचं आहे ओंकार मुंडे आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. रवींद्रजी चौधरी आणि दीपकजी बजागे अर्थात बादशाह खान हे दोन्ही मान्यवर यांच्या उपस्थितीत त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येईल. सर्वप्रथम आम्ही देणार आहोत ती म्हणजे आकर्षक ट्रॉफी. मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी. सर्वप्रथम ही आकर्षक ट्रॉफी असणार आहे. हे पाहू शकता आपण रवींद्रजी चौधरी त्याचबरोबर आमचे बजागे साहेब आणि आम्ही पाहू शकता या स्पर्धेचे प्रणेते निलेशदादा चौधरी साहेब. आणि त्यानंतर हे आकर्षक गिफ्ट बॉम्बे कॉटन. बॉम्बे कॉटन म्हटलं की एक कॉटन क्षेत्राचे मोठं नाव श्याम कोंडाजी तर हे संतोषजी पाटील यांचं नाव लगेच समोर येईल. यांच्या माध्यमातून हे बॉम्बे कॉटन. थंडी में भी गर्मी का एहसास. ओंकार आपण जर काश्मीरला जाणार असाल दार्जिलिंगला जाणार असाल तर निश्चिंत राहा आपण हे ब्लँकेट घेऊन जायचं आहे कारण थंडीमध्ये सुद्धा गरमीचा एहसास. ओंकार खूप खूप अभिनंदन. चेंडू जेव्हा हातात सोपवला कारण पहिलं षटक असं इंग्लिशमध्ये एक म्हण आहे वेल बिगन इज हाफ डन. सुरुवात चांगली झाली की शेवटसुद्धा चांगला होत असतो. चेंडू हातात सोपवला तेव्हा असं काय मनात आलं होतं की आपली किफायत एक पहिल्या षटकामध्ये एक प्रेशर बिल्डअप करता येईल. असं काय मनात नव्हतं. जितूदादाने विश्वास दाखवला पहिली ओव्हर मस्त पडली म्हणून. त्यानंतर शेवटीची इनिंग केली 2 षटकार लगावले मॅच लवकर फिनिश केली. हा